नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टी चार्ट एनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी मित्रांनो जो महत्त्वाचा अतिशय सपोर्ट होता, त्या ठिकाणी मार्केट येऊन इथे थांबलेला आहे बँक निफ्टी. तर मित्रांनो हा सपोर्ट जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर डाऊन साईडला ब्रेक झाला, तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी मित्रांनो 150 ते 200 पॉईंट या ठिकाणी एक डाऊनफॉलची मूव्हमेंट इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते. ती कधी आपल्याला पाहायला भेटणार, ते इथे आपल्याला वेट करायचा आहे. जोपर्यंत हा जो सपोर्ट या ठिकाणी घेतलेला दिसतोय मार्केटने, तो सपोर्ट मित्रांनो जोपर्यंत इथे डाऊन साईडला ब्रेक होणार नाही, तोपर्यंत आपल्याला प्लॅन इथे करायचा नाही. कारण डाऊन साईडला इथे जे आहे पुट रायटरचे इथे स्टॉप लॉस आहेत. म्हणजे ज्यांनी इथे बाईंग पोझिशन केलेली आहे त्यांचे इथे स्टॉप लॉस आहेत. जेव्हा या ठिकाणी स्टॉप लॉस हे डाऊन साईडला या मार्केट खाली आल्यानंतर इथे हिट होतील, तेव्हा या ठिकाणी काय होणार, प्रत्येकजण इथे पोझिशन कव्हर या ठिकाणी करायचा प्रयत्न करणार आणि इथनं एक जबरदस्त एक सेलिंग देखील येताना आपण बघू शकतो. आपल्याला काय करायचं आहे उद्यासाठी, तर या ठिकाणी मित्रांनो बघताय तुम्ही हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट जोडून जर इथे आपण अशा पद्धतीने एक ट्रेड लाईन जर डाऊन साईडला ओढली, तर येथे एक रेजिस्टन्स ट्रेड लाईन इथे आपल्याला दिसत आहे. आपण काय करूया की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून ती ट्रेड लाईन ड्रॉ करूया आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर इथे ट्रेड लाईनचा ब्रेक केला अप साईडला, तर इथे आपल्याला कॉलमध्ये जायचं इथे आपण प्लॅन करू शकतो. डाऊन साईडला जरी त्या ठिकाणी मार्केटने ब्रेक केला, तर इथे आपण मित्रांनो डाऊन साईडला ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. टाईम फ्रेम जर इथे आपण 4 तासावरती केली, जेणेकरून तुम्हाला दिसेल की पाठीमागच्या लेवल कशा पद्धतीने आहे, मार्केट कशा पद्धतीने इथे मित्रांनो एक सपोर्ट घेतला, एक अपसाईड मूव्हमेंट दिलेली आहे आणि अगेन त्याच सपोर्ट लेवलवरती इथे आलेला आहे. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला एकच इथे प्लॅन करायचा आहे की जर इथे आपला जो महत्त्वाचा इथे रेजिस्टन्स इथे आपल्याला दिसत आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं, तो जर मित्रांनो इथे ब्रेक झाला अपसाईडला, तर इथे आपण अपसाईडचा इथे ट्रेडचा प्लॅन करू शकतो. जर डाऊन साईडला या ठिकाणी ट्रेडलाईनचा जर ब्रेक झाला, डाऊन साईडची सपोर्ट ट्रेडलाईनचा, तिथे आपण एक सेलसाठी इथे प्लॅन करू शकतो. तर रजिस्टर्स ट्रेडलाईन मित्रांनो इथे आपण हा एक पॉईंट जॉईन करूया. इथे बघता तुम्ही इथनं जर प्रॉपर एक ट्रेड लाईन जाते, ती आपण या ठिकाणी फॉलो करू शकतो. ह्या ट्रेड लाईनच्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल, कमीत कमी 15 मिनिटे या ठिकाणी मार्केट थांबलं पाहिजे, तेव्हा या ठिकाणी आपल्याला कॉलसाठी इथे प्लॅन आपण करू शकतो. तोपर्यंत इथे कॉलसाठी प्लॅन करायचं नाही. आता बँक निफ्टीमध्ये जर इथे विचार केला, तर या ठिकाणी स्पेस जो आहे ट्रेड करण्यासाठी मित्रांनो, हा जो स्पेस आहे ना, हा ट्रॅपिंग झोन आहे. तर इथे आपल्याला ट्रेड शक्यतो करायचा नाही. एकतर मार्केट फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला ब्रेक देऊन जर वरती क्लोज झालं 15 मिनिटं, तर इथे आपण अपसाईड ट्रेडचा प्लॅन करू शकतो. कारण मित्रांनो अपसाईडला मार्केट जाऊ शकतं, अगेन डाऊन साईडला येऊन इथे क्लोजिंग देऊ शकतं. तर इथे सस्टेन होणं महत्त्वाचं आहे. सस्टेन झाल्यानंतर इथे आपल्याला बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. डाऊन साईडला मित्रांनो या ठिकाणी एक ओपन झाल्या जबरदस्त एक सेलिंग या ठिकाणी आली आहे. तर इथनं मार्केट लगेच रिकवर देखील होऊ शकतं. तर मार्केट स्लोली मित्रांनो सपोर्ट ट्रेड लाईनवरती कमीत कमी इथे अर्धा ते 1 तास साईडवेज होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला, तर एक छान मूव्हमेंट आपल्याला डाऊन साईडला पाहायला भेटू शकते. तर आपल्याला वेट करायचं आहे की मार्केटचा सेटअप तर एकदम छान आहे की मित्रांनो फ्लॅट ओपन झाला तर एक छानपैकी मूव्हमेंट आपल्याला एकतर अपसाईडला इथे पाहायला भेटणार आहे ब्रेकआउट दिल्यानंतर, किंवा या ठिकाणी ब्रेकडाऊन केल्यानंतर डाऊन साईडला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. हा जो झोन दिसतोय तुम्हाला, जो की हा ट्रॅपिंग झोन आहे, ह्या झोनमध्ये आपण फक्त एक 10-15 पॉईंटसाठी ट्रेड करू शकतो, जे की स्कॅल्पिंग या ठिकाणी आपण करू शकतो. जो की प्रॉपर सेटअप आहे तो इथे आपल्याला भेटणार नाही आहे. तर बँक निफ्टीमध्ये एकदम छानपैकी इथे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून सेटअप तयार झालेला आहे. फक्त आपल्याला वेट करायचं आहे की तर सेटअप या ठिकाणी तयार झाला म्हणजे 46,000 जवळपास या ठिकाणी 750च्या वरती इथे आपल्याला अपसाईड ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. मार्केट कमीत कमी 15 मिनिटावरती थांबलं पाहिजे आणि डाऊन साईडला या ठिकाणी हा जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो ब्रेक होऊन कमीत कमी 15 मिनिटं मार्केट डाऊन साईडला थांबल्यानंतर आपण जे आहे 46,000चा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, तिथपर्यंत मार्केट या ठिकाणी येताना आपण बघू शकतो. आता आपण निफ्टीमध्ये बघूया की मित्रांनो निफ्टीचा चार्ट काय सांगत आहे. आपण बँक निफ्टी पाहिलेला आहे. बँक निफ्टीनंतर आता निफ्टीमध्ये जर बघितलं मित्रांनो, या ठिकाणी आपण पूर्ण लेवल इथे रिमूव्ह करूया आणि एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती बघूया की निफ्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे. निफ्टी या ठिकाणी बुलिश दिसत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी वन डेच्या टाईम फ्रेमवरती जर इथे आपण व्यवस्थित बघितलं तर बुलिश इंगल्फिंग कॅन्डल देखील इथे तयार झालेली आहे. इथे कशा पद्धतीने बघताय तुम्ही, इथेच आपल्याला शिकायला भेटतं मित्रांनो की या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार झाली. ह्या ग्रीन कॅन्डलला ह्या रेड कॅन्डलने खाल्लेलं होतं आणि मार्केट हे खाली आलेलं होतं. जसा लो ब्रेक दिला मार्केट खाली येऊन अपसाईडला वरती गेलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे काय झालेलं आहे, एक सेलिंग कॅन्डल आहे आणि या सेलिंग कॅन्डलला इथे बुलिश कॅन्डलने इथे खाल्लेलं आहे. म्हणजे इथे निफ्टी ही ओव्हरऑल मित्रांनो इथे बुलिश ट्रेंडमध्ये आहे. या ठिकाणी जर आजचा जो हाय आहे तो जर इथे ब्रेक झाला तर निफ्टीमध्ये देखील एक जवळपास 100 पॉईंटची मूव्हमेंट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते. तर निफ्टीमध्ये जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो म्हणजे मित्रांनो हा जो झोन आहे, पूर्ण हा जो झोन आहे ना, जे की जवळपास 22,080 ते 22,000 ही रेंज, ही रेंज काय होणार आहे आपल्यासाठी एक महत्त्वाचा सपोर्ट झोन या ठिकाणी तयार झालेला आहे.
हा सपोर्ट झोन मित्रांनो जेव्हा डाऊन साईडला इथे ब्रेक होईल, जे की जवळपास 22,000ची लेवल आहे, तेव्हाच इथे आपल्याला एक बेअरिश ट्रेडसाठी इथे प्लॅन आपण करू शकतो. अपसाईडला इथे आपल्याला कॉलमध्ये कधी जायचं आहे, या ठिकाणी मित्रांनो आजचा जो हाय आहे जवळपास या ठिकाणी बघताय तुम्ही, आजचा जो हायचा विचार केला तर 22,218चा हाय आहे या ठिकाणी. तर 22,200 या ठिकाणी 20च्या वरती मार्केट सस्टेन झाल्यानंतर इथे आपल्याला अपसाईडचा प्लॅन करायचा आहे, जे की जवळपास 22,290चं टार्गेट इथे आपल्याला अपसाईडला पाहायला भेटू शकतं. जर याही लेवलचा इथे ब्रेक दिला ऑल टाईम हायचा, तर अगेन या ठिकाणी निफ्टीवरती जाताना देखील आपण बघू शकतो. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघण्या अगोदर इथे आपण एका तासाच्या टाईम फ्रेमवरती बघूया, सॉरी एका दिवसाच्या, की इथे ट्रेडलाईन कोणती येत आहे का. तर या ठिकाणी एक जबरदस्त ट्रेडलाईन देखील मित्रांनो जात आहे. या ट्रेडलाईनला मार्केट जे आहे कधी ना कधी इथे रिस्पेक्ट या ठिकाणी करू शकतं. जरी वरती जाऊन जर मार्केट थोडंसं करेक्शन घेतलं तर ह्या ट्रेडलाईनपर्यंत या ठिकाणी डाऊन साईडला येऊ शकतं. सपोर्ट जर ब्रेक झाला तर ट्रेडलाईन हे आपला नेक्स्ट सपोर्ट इथे राहणार आहे. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण हा चार्ट केला तर इथे मित्रांनो आपल्याला काय दिसते, की मार्केटने जर हा महत्त्वाचा सपोर्ट रेंज जर डाऊन साईडला ब्रेक दिली, ठीक आहे, उद्या देईल, परवा देईल, कधी देईल, नेक्स्ट वीकमध्ये देऊ शकतं, तेव्हा इथे आपल्याला जे डाऊन साईडला ट्रेडलाईन आहे इथपर्यंत जे टार्गेट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकतात. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून आपण चार्ट थोडासा लहान करूया, जेणेकरून पाठीमागचे लेवल देखील इथे आपल्याला थोड्याशा दिसतील. आता इथे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून जर चार्ट पाहिला तर एक महत्त्वाचा जो आपल्याला एक रजिस्टर ट्रेडलाईन या ठिकाणी आहे, एक सपोर्ट ट्रेडलाईन देखील इथे आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण हा एक पॉईंट जॉईंट करूया आणि या ठिकाणी हे पॉईंट जॉईंट करून इथे आपल्याला स्पष्ट दिसतं, की जोपर्यंत ह्या ट्रेडलाईनच्या वरती आणि रेजिस्टन्स लाईनच्या वरती कमीत कमी इथे 15 मिनिटे मार्केट सस्टेन होत नाही, तोपर्यंत बुलिश ट्रेडचा इथे प्लॅन करायचा नाही. आणि डाऊन साईडला मित्रांनो इथे मार्केटने जर अपसाईड मुवमेंट देऊन डाऊन साईडला जर ट्रेडलाईनच्या खाली क्लोजिंग दिली 15 मिनिटाची कॅन्डल, तर इथे आपल्याला बेरिश ट्रेडसाठी प्लॅन करायचा आहे, जे की सपोर्ट रेंज हे आपलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे. आणि जर या ठिकाणी बघताय तुम्ही मार्केट हे गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन जर या ठिकाणी झालं तर 22,300 हे एक रेजिस्टन्स होणार आहे ऑल टाईम हायचा. ह्याचा जर इथे ब्रेक दिला तर अपसाईड या ठिकाणी आपण 10-10 पॉईंटचे इथे टार्गेट ठेवून अपसाईडला ट्रेडचा प्लॅन करू शकतो. तर या ठिकाणी मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं, जे की जवळपास 22,000च्या लेवलच्या जर खाली ओपन झालं तर 22,000 हा रेजिस्टन्स होणार आणि मार्केट हे डाऊन साईडला ट्रेडलाईनपर्यंत येऊ शकतं. मार्केट कुठेही ओपन होऊ शकतो मित्रांनो, फक्त आपला जो प्लॅन आहे तो आपल्याजवळ या ठिकाणी रेडी असला पाहिजे. आता डाऊन साईडची ट्रेडलाईन देखील एक महत्त्वाची ट्रेडलाईन आहे, बघताय तुम्ही या ठिकाणी. जर ही ट्रेडलाईन बघितली आपण एकदम परफेक्टली मार्केट काय करत आहे, ट्रेडलाईनला देखील इथे रिस्पेक्ट करत आहे. आता ह्या ट्रेडलाईनचा अपसाईडला ब्रेक झाला तर अपसाईड मुवमेंट भेटेल आपल्याला, डाऊन साईडला ब्रेक झाला तर ह्या स्पेसमध्ये छोटीशी मुवमेंट आपल्याला इथे पाहायला भेटू शकते, जे की जवळपास बघता तुम्ही 30 ते 40 पॉईंटची एक मुवमेंट इथे एक छान आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही निफ्टी, बँक निफ्टीचा चार्ट ॲनालिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी फक्त सेटअपवरती या ठिकाणी 15 ते 20 पॉईंट या ठिकाणी सहज कॅप्चर करू शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.